ठाण्यातील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या लुईसवाडी निवासस्थानाबाहेर आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370. घोषणाबाजी केली. यावेळी उद्याच तातडीची बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं. दरम्यान ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज महत्त्वाची बैठक होणार आहे. पालिका आयुक्त, पीडब्ल्यूडी, पोलीस, वाहतूक अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील अशी माहिती आहे. आणि ठाण्यामध्ये विशेष करून घोडबंदर परिसर, ठाणे शहर आणि स्टेशन परिसरात विविध ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे आणि याचा फटका काल ठाण्याचे माजी खासदार राजन विचारेंना बसला. या संदर्भात राजन विचारेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षात असा ट्रॅफिकचा कधीही प्रॉब्लेम आला नाही. आता तर आपण रस्ते रुंद केले, बाकीच्या समस्या सोडल्या, परंतु आज तुम्ही बघितलं असेल संबंध घोडबंदर रस्ता म्हणजे तुम्ही जर बघितलं तर भाईंदरपाड्यातून सुरुवात केल्यानंतर तुमचा गायमुख नाका, त्यानंतर कासारवडोली, आनंदनगर नाका, त्यानंतर पुढचा हिरानंदानीचा तो नाका, त्यानंतर पुढे गेला की माजिवडा नाका, हे सर्व तुम्ही जर बघितलं असेल सकाळच्या दिवसामध्ये गाड्या सोडायचा नाही हा असा नियम असताना सुद्धा हेवी व्हेकल्स त्या ठिकाणी सोडले जातात आणि त्याच्यामुळे ही ट्रॅफिक सर्व जाम होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.